नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहायचं झालं तर आता ज्या महत्वाच्या प्रश्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं तो म्हणजे अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यातला जे युद्ध आहे ते आता थांबलेलं आहे. त्यांच्यामध्ये विशेषतः अमेरिका आणि इराणमध्ये करार झालेला आहे. काही गोष्टी ज्या आहेत, काही अटी शर्तींवर एक सहमती जी आहे ती दोन्ही देशांकडून देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे एक प्रकारचं जगभरामध्ये एक जो दबाव होता तो कुठेतरी कमी झाल्यासारखा वाटतोय. पण खरोखरच तो दबाव कमी झालेला आहे का? किंवा नेमकं हा करार करून काय फायदा झाला? अमेरिकेचा काय फायदा झाला का? इराणचा काय फायदा झाला का? याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याशिवाय इस्रायलची याच्यातली भूमिका काय? म्हणजे ह्या करारामध्ये इस्रायलची तर कुठे स्वाक्षरी नाहीये. त्यामुळे इस्रायलची भूमिका जी आहे ती या सगळ्या कराराच्या बाबत किंवा त्यांच्या स्वतःच्या भूमिकेबाबत हे कुठेही अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यात आत्ताच इस्रायलने लेबेनॉनवर पुन्हा एकदा हल्ला केलेला आहे. त्याच्यामध्ये 18 लोक जे ते मारले गेले. अशा परिस्थितीत हा करार जो आहे तो टिकू शकतो का? किंवा पुन्हा एकदा तीच परिस्थिती पूर्ववत होईल आणि पुन्हा एकदा पूर्ण जगभरावर एक संकट जे आहे ते त्या ठिकाणी संकटाचे ढग जे आहेत ते आपल्याला दिसून येतील. या सगळ्या विषयांची थोडीशी चर्चा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत हेमंत भागवत, एअर मार्शल निवृत्त. आपण मध्यंतरी सुद्धा त्यांच्याशी चर्चा केलेलीच आहे. पुन्हा एकदा या विषयाला हात घालूया. भागवतजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. महेशजी नमस्कार आणि आपल्या न्यूज डंकाच्या प्रेक्षकांना खूप सारा नमस्कार. नमस्कार. तर सुरुवात यापासून करूया की आता इस्रायलने पुन्हा एकदा हल्ला केलेला आहे. म्हणजे एकीकडे हा करार झाला अमेरिका इराणच्या दरम्यान आणि कुठेतरी स्थिरस्थावर होते असा विचार मनात येत असतानाच हा हल्ला झालेला आहे. आणि त्याच्यात मुद्दा हाच आहे की इस्रायलचा काही या करारामध्ये कुठे स्वाक्षरी नाही की त्यांनी काही अटी शर्ती मान्य केलेल्या नाही. त्यामुळे ते आपल्या अटी शर्तींवर चालू आहे. तर काय म्हणाले या संदर्भात? होय, तुम्ही जो मुद्दा सांगितला तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण आता आज शुक्रवारी अशी अपेक्षा होती की अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट JD व्हान्स हे स्वित्झर्लंडमध्ये जातील आणि इराणचा त्याच लेवलचा कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह जिनिव्हामध्ये पोहोचेल आणि मग ते हार्ड कॉपीवरती दोघंही सह्या करतील, या करारावरती सह्या करतील, या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग वरती. आता थोडस आपण या विषयाबद्दल विचार करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की MOU हे नॉन बाइंडिंग डॉक्युमेंट असतं. त्याच्या पाठीमागे कुठलीही लिगल अथॉरिटी नसते. ज्या वेळेला दोन देशांच्या मध्ये कुठला तरी करार होतो आणि त्या कराराला रॅटिफाय केलं जातं, ती प्रोसिजर वेगळी असते. परंतु हे MOU आहे हे दोघांच्याही गुडविलवरती अवलंबून आहे, इराणच्या गुडविलवरती आणि अमेरिकेच्या गुडविलवरती. आता ह्याच्यात प्रश्न येतो तिसरा, ह्याला आपण ज्याला पपलू म्हणू शकतो, तो आहे इस्रायल हा देश. आता हे युद्ध आहे, या युद्धाच्या पाठीमागे सर्वात महत्वाचा विषय काय होता तर इस्रायलची सिक्युरिटी. आपण या युद्धाच्या सुरुवातीला बघितलं, युद्ध चालू झालं यावर्षी 28 फेब्रुवारीला. परंतु तसं बघितलं तर हे युद्ध, आपण मागे एकदा चर्चा केली, हे युद्ध तसं बघितलं तर 7 ऑक्टोबरला जो हमासनी इस्रायलवरती हल्ला केला त्याच वेळेला हे युद्ध अप्रत्यक्षपणे चालू झालेलं होतं. कारण इराण या सर्व शक्तींच्या पाठीमागे आहे, हेजबुल्ला असू दे, हमास असू दे, हुतीज असू देत. आता इस्रायल काय म्हणतंय की जर तुम्हाला लेबनॉनच्या क्षेत्रामध्ये शांती पाहिजे असेल तर सर्वात पहिल्यांदा काय झालं पाहिजे तर हे हेजबुल्ला लोक आमच्या उत्तर इस्रायलवरल्या वस्त्यांवरती, शहरांवरती आणि गावावरती बेछूट रॉकेट्सनी हल्ले करतायत. म्हणजे त्यांच्या रॉकेट्सना काही टार्गेट नसतं, ते इस्रायलच्या दिशेने रॉकेट्स डागतात आणि ते रॉकेट कुठेही जाऊन विध्वंस करू शकतं. तर हा जो करार जर किंवा हे जे MOU आहे त्याला जर पुढे जायचं असेल किंवा या MOU ला काही अर्थ राहिला असेल किंवा राहायला पाहिजे असेल तर एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की IRGCनी हेजबुल्लाला शटअप कॉल दिला पाहिजे. म्हणजे यापुढे हेजबुल्लानी काही काय तरी होईना, कारण हा MOU काय म्हणतोय की पुढचे 60 दिवस पूर्णपणे युद्धबंदी राहील सर्व थिएटर्समध्ये. तर लेबनॉन हे देखील हे युद्धाचं फार मोठं थिएटर आहे आणि लढाई हेजबुल्ला आणि इस्रायलच्या मध्ये, ही लढाई इस्रायल आणि लेबनॉनच्या मध्ये नाहीये. मीडिया सांगतं ही लढाई लेबनॉन आणि इस्रायलच्या मध्ये आहे, परंतु लेबनॉन या लढाईमध्ये नाहीये, या लढाईमध्ये हेजबुल्लाच आहे. आणि जर इराणला खरोखरच शांती पाहिजे असेल आणि या 60 दिवसांचा ब्रीदर पाहिजे असेल तर इराणनी ताबडतोब हेजबुल्लाला कंट्रोल करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण
इस्रायलची भूमिका स्पष्ट आहे. म्हणजे अमेरिकेची पॉलिसी काही असू दे, इराणची पॉलिसी काही असू दे, जगाला या युद्धामुळे आर्थिक त्रासातून जायला लागू दे, परंतु इस्रायल आपल्या संरक्षण या विषयावरती कॉम्प्रोमाइज करणार नाही. कारण ज्या दिवशी इस्रायलनी त्यांच्या संरक्षण या विषयावरती कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात केलं, त्या दिवसापासून त्यांच्या पूर्ण अस्तित्वावरती त्या मध्य पूर्वेमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. आणि त्यामुळे इस्रायलची लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या विरुद्धची भूमिका ही कणखर आणि अतिशय प्रभावी अशीच असणार आहे. आणि हे इराणच्या लक्षात आलं पाहिजे. कदाचित IRGCच्या ते लक्षातही आलं असेल, परंतु कधी कधी कम्युनिकेशन मध्ये वेळ जातो. म्हणजे इराणहून तो हुकूम तिकडे पोचला पाहिजे आणि त्याची मग अंमलबजावणी हिजबुल्लाकडनं झाली पाहिजे. म्हणजे हा सगळा MOU आहे, हा या एका विशिष्ट मुद्द्यावरती फार अवलंबून आहे. आता तुम्ही जे म्हणालात त्या पद्धतीने एका बाजूला जसं आता इस्रायलने हल्ला केल्यावर लगेच एक प्रतिक्रिया अशा उमटल्या की बघा इस्रायल अजून हल्ले करतंय आणि एक प्रकारे हा जो काही करार झालाय त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करते. पण तुम्ही जी भूमिका मांडली त्या पद्धतीने इराणने सुद्धा कुठेतरी हिजबुल्लाला एक प्रकारे आवरायला सांगितलं पाहिजे किंवा त्यांना नियंत्रण त्यांच्यावर ठेवलं पाहिजे, तरच ते थांबू शकतं. कारण शेवटी युद्ध जे आहे ते दोन्ही बाजूंनी कुठेतरी नियंत्रण आणलं तरच थांबू शकतं. एका बाजूने फक्त नियंत्रण आणून थांबू शकत नाही. त्यामुळे ही भूमिका खूप महत्वाची आहे. एका बाजूला जसं हमासला त्यांनी पूर्णपणे नेस्तनाबूत केलं, तसं आता ते त्यांचे शत्रू म्हटल्यानंतर ते हिजबुल्लाला सुद्धा नियंत्रित करण्याचा प्रयत्न इस्रायलकडून होतच राहील. पण आत्ताच्या या परिस्थितीमध्ये हीच भूमिका घेणं आवश्यक आहे की हिजबुल्लानेही थांबणं आवश्यक आहे, तरच कुठेतरी शांतता निर्माण होऊ शकते. होय, आणि ह्याच्यात आणखीन एक थोडासा वेगळा स्टिकिंग पॉइंट पण आहे. आपल्याला माहिती आहे की इस्रायल दक्षिण लेबनॉनमध्ये जवळजवळ 30 किलोमीटर आत घुसलेला आहे, की जिथे जिथे लिटानी रिव्हरच्या दक्षिणेला शिया लोकांची मेजॉरिटी आहे आणि जिथून हिजबुल्लाला सपोर्ट मिळतो, त्या सर्व एरियाला इस्रायलनी जवळजवळ गेले 4 ते 6 आठवडे त्यांच्या इन्फंट्रीनी फार चांगलं ऑपरेशन करून त्या एरियाला आता डॉमिनेट करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्यांनी जवळजवळ हिजबुल्लाला त्या एरियामधनं हुसकावून लावलेलं आहे. तर इराण असं म्हणतंय, म्हणजे इराण आणि हिजबुल्ला यांची अशी अपेक्षा आहे की युद्धबंदी याचा अर्थ इस्रायलनी लेबनॉनमध्ये जो जो एरिया ऑक्युपाय केलेला आहे तो देखील सोडून मागे जावं. इस्रायल ते करणार नाही. इस्रायल त्या बाबतीत अतिशय त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. तुम्हाला आठवत असेल की इस्रायलनी ज्या वेळेला सिरियामध्ये ड्रूज लोकांना तिथल्या राजवटींनी त्रास द्यायला सुरुवात केला मागच्या वर्षी, तर त्यांनी सिरियामध्ये देखील घुसून त्या ड्रूज लोकांना संरक्षण देण्यासाठी तिथेही एक बफर झोन निर्माण केलेला आहे. गाझापट्टीमध्ये देखील त्यांनी तेच तत्व वापरलेलं आहे. गाझापट्टीमधून हमासचे लोक त्यांना ज्या एरियामधनं त्रास देत होते त्या एरियाला त्यांनी आता बफर झोन मध्ये कन्व्हर्ट करून टाकलेलं आहे. त्यामुळे इस्रायल काय भूमिका घेईल की ठीक आहे, आम्ही युद्धबंदी करतो लेबनॉनच्या या थिएटरमध्ये, परंतु आम्ही ज्या प्रदेशामध्ये आलेले आहोत आणि जिथे आता आम्ही प्रभुत्व मिळवलेलं आहे की जो हिजबुल्लाचा याच्या आधी गड किल्ला होता, बाले किल्ला होता, तिथनं आम्ही मागे येणार नाही. कारण हिजबुल्ला तसा ऐकणार नाही. आणि हे इराणला समजलं पाहिजे. इस्रायलनी लेबनॉन मधनं मागे जाणं ही कंडिशन या युद्धबंदीसाठी लिंकअप करता कामा नये. इस्रायलनी युद्ध थांबवणं हिजबुल्लाच्या विरुद्ध हे आपण समजू शकतो, परंतु इस्रायल लेबनॉनमध्ये जिथपर्यंत घुसलाय तिथनं ते माघार घेणार नाही. ते मागे कधी येतील? ज्या वेळेला त्यांना गॅरंटी वाटेल की आता ठीक आहे, आता ह्याच्या पुढे हिजबुल्ला आपल्यावरती हल्ले करू शकणार नाही किंवा करणार नाही, त्याच वेळेला ते मागे येतील. कारण त्यांना इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये त्यांना फार बिटर असा अनुभव आलेला आहे. म्हणजे युनायटेड नेशनचं 1701 रेझोल्युशन आहे की हिजबुल्लानी लिटानी रिव्हरच्या दक्षिणेला यायचं नाही आणि हल्ले करायचे नाहीच नाही. तिथे युनायटेड नेशनचा युनिफिल नावाचा फोर्स देखील आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अजिबात होत नाही. त्यामुळे इस्रायल आता जिथे घुसलाय तिथनं मागे येणार नाही. आणि हे IRGCला समजलं पाहिजे. पण मला असं वाटतं की आता IRGCला देखील थोडा ब्रीदर पाहिजे. म्हणजे आपण जरा आता आपण एक विशिष्ट त्या एका संपूर्ण लढाईचे एक विशिष्ट डायमेन्शन, एक पैलू बघितला, परंतु जर मोठं चित्र बघितलं तर अमेरिकेला आणि इराणला दोघांनाही हे युद्ध आता थांबायलाच पाहिजे आहे. आणि म्हणूनच त्या दोघांनी थोडे थोडे आपल्या ह्याच्यापासून स्टेप्स मागे आलेले आहेत. म्हणजे तुम्ही तो MOU मधले काही महत्वाचे जे मुद्दे आहेत त्यातला एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अण्वस्त्रांच्या बाबतीत आहे. आणि इराणनी आता त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे, ज्या वेळेला प्रेसिडेंट पेजेस्कियांनी त्याच्यावरती सही केली की आम्ही अण्वस्त्र बनवणार पण नाही आणि अण्वस्त्र विकत पण घेणार नाही. आणि याशिवाय ते असंही म्हणतात की आमच्याकडे जे एनरिच
युरॅनियम आहे, 60% त्यांच्याकडे जे एनरिच युरॅनियम आहे, त्याला अमेरिका सांगत होती की त्याला तुम्ही युनायटेड नेशनच्या सुपरविजन खाली इराणच्या बाहेर पाठवा. म्हणजे त्यांनी 2015 मध्ये त्यांच्याकडे जवळजवळ 15,000 किलो एनरिच युरॅनियम होतं, 20% ते त्यांनी रशियामध्ये पाठवलं होतं. अमेरिका ते त्या पद्धतीने अरेंजमेंट करायला बघत होती, पण इराणने सांगितलंय आम्ही देशाच्या बाहेर पाठवणार नाही, परंतु आम्ही आमच्या देशातच त्याला डाऊनग्रेड करू 5% खालती. आणि त्यांनी हे पण कबूल केलंय की हे जे डाऊनग्रेडिंगचं काम होईल ते काम युनायटेड नेशनच्या सुपरविजन खाली होईल. हे आपल्याला माहिती आहे, युनायटेड नेशनची एक म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे, IAEA, इंटरनॅशनल ॲटॉमिक एजन्सी आहे, एनर्जी एजन्सी आहे, तिच्या सुपरविजन खाली हे डाऊनग्रेडचं काम होईल. इराणने हे मान्य करणं ही माझ्या दृष्टीने फार त्यांनी एक स्टेप मागे घेतलेलं आहे. कारण आतापर्यंत ते काय म्हणत होते, आम्ही NPT साईन केलेली आहे, आम्ही अण्वस्त्र बनवणार नाही, परंतु एक सार्वभौम राष्ट्र म्हणून युरॅनियम एनरिच करण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि त्यामुळे आम्ही अमेरिका काय म्हणते त्याला मान्य करणार नाही, अशी त्यांची आतापर्यंत थोडी भूमिका होती. आता ते मागे आलेले आहेत. ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ देखील पुढचे 60 दिवसांसाठी बिना शर्त उघडायला तयार झालेले आहेत. अमेरिकेने त्याच्याबद्दल काय केलं नाही, त्याच्या बदल्यामध्ये ते म्हणतात की ठीक आहे, आम्ही युद्ध थांबवतो आणि तुमच्या ऑइलच्या आणि गॅसच्या एनर्जीच्या एक्सपोर्टवरती आमची जी सँक्शन्स आहेत ती देखील आम्ही सँक्शन्स उठवतो. याच्याशिवाय अमेरिकेने त्यांचं जे ब्लॉकेड आहे त्या कराराप्रमाणे ते 30 दिवसामध्ये उठवायचंय, परंतु मला वाटतं कालपासूनच म्हणजे बुधवारी प्रेसिडेंट ट्रम्पनी त्या MOU वरती सही केल्यानंतर फ्रान्समध्ये ते ब्लॉकेड शिथिल करायला अमेरिकेच्या नेव्हीनी 5th फ्लीटने ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये थोड्या पॉझिटिव्ह अशा घटना घडत आहेत, पण सर्व या लेबनॉन आणि हेजबुल्लाच्या ऍक्शनवरती अवलंबून असणार आहे आणि ते फाईन कोऑर्डिनेशन आहे ते हेजबुल्ला आणि इराणच्या मध्ये झालंच पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा जो काही करार झाला अमेरिका आणि इराणच्या दरम्यान, तुम्ही काही मुद्दे त्यातले सांगितले, पण याच्यामध्ये एक मुद्दा जो अमेरिकेने कबूल केलेला आहे की आम्ही जे काही नुकसान झालेलं आहे इराणचं त्यासाठी $300 अब्ज त्यांना देऊ, त्यासाठी तरतूद करू आणि त्यातून ते उभारून देऊ आणि शिवाय एकमेकाच्या कामांमध्ये कोणत्याही पद्धतीचा हस्तक्षेप जो आहे तो केला जाणार नाही. मग ह्या सगळ्या युद्धातून काय नेमकं साध्य झालं? कारण युद्ध झाल्यावर नुकसान झालं, आता पुन्हा नुकसान भरून काढणार आहेत, म्हणजे त्यास तो सगळा खर्च येणार आहे. म्हणजे इथे एक असा मुद्दा उपस्थित होऊ शकतो की कदाचित अमेरिकेतल्या अशा काही कंपन्या ज्या सगळ्या बांधकामामध्ये असतील, या सगळ्या उभारणीमध्ये असतील, शहर उभारणीमध्ये, यांना कुठेतरी एक काम मिळवून देण्याचा प्रयत्न त्यातून होतोय का? नेमका काय फायदा अमेरिकेचा झालाय या सगळ्या? आता हा $1 मिलियन क्वेश्चन आहे की अमेरिकेने हे युद्ध नक्की कशासाठी केलं. पण जर या युद्धाकडे थोडं ज्याला स्ट्रॅटेजिक म्हणतात दृष्टिकोनातून बघायचं झालं तर त्याच्या पाठीमागे एक वेगळा विचार होता. विचार काय होता की 1979 पासून जी राजवट तेहरानमध्ये आली त्या राजवटीने अत्यंत कडवट अशी भूमिका इस्रायल या राष्ट्राबद्दल घेतली. म्हणजे त्यांनी सुरुवातच अशी केली की या ज्यूज त्या इस्रायलच्या राष्ट्राला त्या मिडल ईस्टमध्ये अस्तित्वात राहायचा अधिकारच नाही, ही त्यांची भूमी नव्हे, ही पॅलेस्टाईन मधल्या अरबांची भूमी आहे आणि तुम्हाला आम्ही भूमध्य समुद्रामध्ये बुडवू, ही त्यांची दरपोक्ती कायम असायची. आणि इतर अरब राष्ट्रांसारखे ते फक्त म्हणजे बोलून थांबले नाहीत, त्यांनी कृतीमध्येही इस्रायलला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि अण्वस्त्रांची ते का लिंक्ड आहे की इस्रायल तसं तुम्ही बघितलं ना तर इस्रायलचा साईज एवढा छोटा आहे, इट इज अ वन बॉम्ब कंट्री. म्हणजे जर का इराणच्या हातामध्ये एक जरी अण्वस्त्र आलं तर ते त्याचा वापर करायला आत्ताचं जे माथेफिरू IRGCचे आहेत ते मागे पुढे बघणार नाहीत. आणि त्याच्या बरोबर जर कोलॅटरल डॅमेज झालं म्हणजे आणखीन अनेक पॅलेस्टाईन मधल्या अरबांना देखील त्याची क्षती पोचली, त्याची ते पर्वा करणार नाहीत. तर त्यामुळे जर तुम्ही अशी भूमिका जर एक राष्ट्र म्हणून घेणार असाल, इराणने जी घेतलेली होती, आणि त्याच्यासाठी तुमचे जे हे प्यादी आहेत म्हणजे टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना जर तुम्ही वापरणार असाल तर इट इज नॉट अ वन वे ट्रॅफिक. त्याची तुम्हाला किंमत द्यायला लागेल आणि ही किंमत काय असू शकेल हे अमेरिका आणि इस्रायलनी या 37 दिवसांच्या युद्धामध्ये इराणला दाखवून दिलेलं आहे. आणि इराण ते कबूल करणार नाही, परंतु इराणला आता ही वन वे ट्रॅफिक नाही ही गोष्ट लक्षात आलेली आहे. आता तुम्ही जो $300 बिलियन जो मुद्दा आणलात ना तो तुमचा मुद्दा बरोबर आहे, परंतु माझं रिडिंग असं आहे की अमेरिका किंवा अमेरिकन ट्रेजरी याच्यातनं आपल्या खिशातून $1 देखील ते इराणला त्यांच्या रिकन्स्ट्रक्शनसाठी देणार नाहीत.
प्रायव्हेट कंपनीज जाऊ शकतील, परंतु प्रायव्हेट कंपनीज जायच्या आधी 50 वेळाला विचार करतील, कारण जर तेहरानमध्ये विचार करायची पद्धत बदलली तर त्यांना कधीही ते घालून देऊ शकतात. ट्रम्प साहेब काय अपेक्षा करतायत की हे जे आखातातले देश आहेत, अरब देश आहेत, आणि ते खूप श्रीमंत आहेत, म्हणजे सौदी अरेबिया काय, कतार काय, बहारीन काय, UAE काय, कुवेट काय किंवा ओमान काय. ओमान त्यांच्या इतका कदाचित श्रीमंत नसेल, पण हे बाकीचे 5 देश खूप श्रीमंत आहेत आणि त्यांनी इराणच्या रिकन्स्ट्रक्शन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाग घ्यावा अशी ट्रम्पची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी जे मेकॅनिझम आहे त्याला अमेरिका मदत करेल. त्याच्यासाठी जे मेकॅनिझम आहे किंवा त्याला ह्या गोष्टी होण्यासाठी ज्या परिस्थितीला निर्माण करायला लागतं ती परिस्थिती निर्माण करण्यासाठी अमेरिका यांना मदत करेल. आणि ह्याच्यात त्यांचा हेतू काय आहे? जर या गल्फ कंट्रीजनी इराणमध्ये मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट केली आणि आखातातल्या देशांच्या बरोबर जर आपण मैत्रीपूर्ण संबंध ठेवले, हे इराणच्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळे इराण या देशाचा आणि इराणमधल्या नागरिकांचा फायदा आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली, तर कदाचित इराणमधल्या राज्यकर्त्यांची विचार करायची पद्धत आहे त्याच्यामध्ये बदल येऊ शकतो. आता इमिजिएट कॉज बघितलात ना, दोन्ही देशांना आता ही युद्धबंदी का पाहिजे, इमिजिएट कॉजेस बघितलेत तर अमेरिकेमध्ये आता फुटबॉल वर्ल्ड कप चालू आहे. या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये अमेरिका त्यांच्या वर्धापन दिनाचा 250वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यामुळे त्यांना कुठलाही देश असे समारंभ किंवा असे महोत्सव किंवा असे ओकेजन्स जेव्हा सेलिब्रेट करतो तेव्हा तुम्हाला युद्ध परिस्थिती ही चालू असणं हे बरोबर नाहीये. त्याच्याशिवाय अमेरिकेच्या राजकारणामध्ये नोव्हेंबरमध्ये ज्या इलेक्शन्स आहेत त्याची राजकीय कॉस्ट ह्यांना द्यायला लागणार आहे ट्रम्पना, त्याची त्यांना थोडीशी भीती आहे. तुम्ही तिकडे इराणकडे बघितलं तर इराणने आता पब्लिकली डिक्लेअर केलेलं आहे. इराणने काय डिक्लेअर केलंय की आयातुल्ला खमैनींची जी अंत्ययात्रा आहे ती जुलैच्या पहिल्या 15 दिवसामध्ये होणार आहे आणि तो माझ्या रिडिंग प्रमाणे तो फार मोठा ओकेजन असणार आहे. म्हणजे तुम्ही जर मीडियामधल्या ज्या बातम्या बघितल्या तर इराणच्या राजवटीने या युद्धामध्ये आपण विजयी झालो आहोत हे ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे तसं तुम्ही या युद्धाकडे बघितलं न्यूट्रल पोझिशन मधनं तर या युद्धामध्ये इराण हरलेला नाही, अमेरिका जिंकलेलाही नाही. इराण हरलेला नाही, अमेरिका जिंकलेला नाही. आणि या युद्धातनं 37 दिवसांच्या युद्धामधनं जे काय निष्पन्न झालंय त्याच्याबद्दल इस्रायल दुःखी आहे, असं आपण या युद्धाची समरी करू शकतो. परंतु जो रिकन्स्ट्रक्शनची जी गोष्ट आहे ती शेवटी आखातातल्या देशांनाच ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती घ्यायला लागणार आहे आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे. परंतु या युद्धामध्ये थोडंसं झालेलं काय आहे, या आखाती देशामध्ये थोडी गडबड अशी झालेली आहे की 2 वेगवेगळे ग्रुप निर्माण होत आहेत की काय असं चित्र दिसायला लागलेलं आहे. म्हणजे एका बाजूला UAE आहे, बहारीन आहे आणि मोरोक्को बाहेर आहे त्या याच्यातनं, परंतु त्यांच्या बरोबर अमेरिका आणि इस्रायल आहे. कारण त्या अब्राहम अकॉर्डमध्ये UAE आणि बहारीन बरोबरच मोरोक्को आणि सुदान हे देखील 2 देश आहेत. आणि UAE ओपेक मधनं बाहेर पडले आणि UAE असं दिसतंय की पाश्चिमात्य राष्ट्रांच्याकडे ते झुकतंय. ते राष्ट्र आधुनिक म्हणजे मॉडर्निटीकडे ते जातंय आणि त्यांना त्याच्यासाठी वेस्टर्न जगताची आणि अमेरिकेची फार भविष्यामध्ये मदत लागणार आहे. ते ऑइल आणि गॅस पासून दूर जात आहेत त्या ह्याच्यापासून, इकॉनॉमी पासून. दुसऱ्या बाजूला बघितलं तर सौदी अरेबिया आणि पाकिस्तान, इजिप्त आणि टर्की यांचा एक ऍक्सिस निर्माण होतोय की काय अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत. आणि इजिप्त आणि टर्की, आता टर्की भारताचा मित्र नव्हे, इजिप्त हा न्यूट्रल देश आहे भारताच्या दृष्टीने, परंतु भारताला हे जे सौदी अरेबिया, टर्की आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो ऍक्सिस निर्माण होतोय त्याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवायला लागणार आहे. आता मी थोडं विषयांतर करतोय. तुम्ही प्रश्न विचारलात इराणच्या रिकन्स्ट्रक्शनचा प्रश्न विचारलात, परंतु हाही मुद्दा आखातामध्ये आता जे बदल होणार आहेत त्याच्यावरती भारताला फार बारकाईने लक्ष ठेवायला लागणार आहे. कारण पाकिस्तान ची आज जवळजवळ मला वाटतं 1 फायटर स्क्वॉड्रन आणि 13,000 सैनिक ऑलरेडी सौदी अरेबियामध्ये डिप्लॉइड आहेत आणि त्यामुळे भविष्यामध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तान हे खूप जवळ येणार आहेत. आता तुमच्या त्या इराणच्या $300 बिलियन बद्दल मी सांगितलं, अमेरिका स्वतःचा एकही डॉलर देणार नाही, युरोपियन युनियन एकही युरो देणार नाही, ब्रिटन एकही पाऊंड देणार नाही. पैसा येईल तो अरब राष्ट्रांकडनं येईल. आणि आपण एक मुद्दा ह्याच्यामध्ये विसरतोय, फार मोठ्या प्रमाणामध्ये या रिकन्स्ट्रक्शन मध्ये चीन हा देश येणार आहे.
कारण चीनकडे टेक्नॉलॉजी आहे, चीनकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याची क्षमता आहे. चीनचा जो बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह आहे ना, तो त्यांचं जे प्रोजेक्ट आहे ते पाकिस्तानमध्ये चालूच आहे. तेच साईडला ते इराणमध्ये जाऊन देखील करू शकतात. आणि इराणचं नुकसान कुठे झालंय? इराणच्या सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालेलं नाहीये फार मोठ्या प्रमाणामध्ये. ते झालंय ते लिमिटेड आहे. इराणचं मेजर नुकसान झालेलं आहे ते त्यांच्या मिलिटरी कॅपॅबिलिटीचं झालेलं आहे. मग त्यांची क्षेपणास्त्र असू देत, त्यांची एअर डिफेन्स प्रणाली असू दे, त्यांच्या आर्मीकडे जी शस्त्रास्त्र आहेत ती असू देत, आणि त्यांचे ऑफकोर्स IRGCचे आणि बासिसचे बरेच सैनिक मारले गेलेले आहेत, त्याच्यात आपल्याला जायची आवश्यकता नाही. परंतु इराणचं जे मेजर नुकसान झालेलं आहे ते त्यांच्या सामरिक क्षेत्रामधलं आहे. आणि त्याच्यामध्ये चीनला फार मोठं मार्केट मिळेल असं मला वाटतं. आणि चीनच्या दृष्टीने ही अतिशय पॉझिटिव्ह घटना आहे. आणि तसं बघितलं तर इराणच्या रिकन्स्ट्रक्शनमध्ये भारताला देखील संधी मिळू शकते. आपण जर आपलं प्लॅनिंग व्यवस्थित केलं तर. आपण ऑलरेडी त्यांच्या ह्याच्यामध्ये 15 मध्ये आहोतच. आणि तिथून आपल्याला इराणमधनं सिस्तान बलुचिस्तान प्रॉव्हिन्समधनं इराणमध्ये जाणं जवळ. इराण आपल्यापासून तसा लांब देश नाहीये. त्यामुळे इराणच्या रिकन्स्ट्रक्शनमध्ये भारतामधल्या प्रायव्हेट कंपनीजना देखील फार मोठी संधी आहे असं मला वाटतं. आणि इराणची जी संरक्षण व्यवस्था आहे त्यांच्यामध्ये देखील आज परवाच आपण एक चांगली बातमी बघितली की भारताची संरक्षण उत्पादन करण्याची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये फार चांगली वाढ होत आहे. तर आपण या संधीचा फायदा त्या क्षेत्रामध्ये देखील करून घेऊ शकतो. परंतु वेस्टर्न वर्ल्ड इराणला त्यांच्या रिकन्स्ट्रक्शनसाठी फार मोठी मदत करणार नाही. तुम्ही जो आता मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे एका बाजूला चीनलाही त्याचा फायदा होऊ शकतो रिकन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रामध्ये, ते तिथे प्रवेश करू शकतात. पण त्याचबरोबर भारताला सुद्धा ही सुसंधी जी आहे ती चालून येऊ शकते. तर त्याबद्दल काय सांगता येईल? म्हणजे याचा एकंदरीत जसं हे 2 देशांचं नुकसान झालं, इराण आणि अमेरिकेचं, पण आता याच्यातून म्हणजे भारतालाही जो तेलाच्या माध्यमातून जो काही फटका बसला तो बसलाच. पण आता हा हे जे काही रिकन्स्ट्रक्शन होणार आहे त्या माध्यमातून सुसंधी चालून येते. तर त्याविषयी थोडंसं विस्ताराने काय सांगता येईल? नाही, मी असं आहे ना, गव्हर्नमेंटनी याच्यामध्ये गव्हर्नमेंट म्हणून जायचं नाही. आपल्याकडे आता बरेच प्रायव्हेट प्लेयर्स आहेत आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये. आपल्या देशातले बरेच प्रायव्हेट प्लेयर्स आफ्रिकेमध्ये आहेत, साऊथ ईस्ट एशियामध्ये ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे इस्रायलचं हायफा बंदर आहे ते आपले अडाणी चालवतात. लक्षात घ्या. म्हणजे आपल्या प्रायव्हेट प्लेयर्सकडे ती आता कॅपॅबिलिटी आलेली आहे. परंतु काय आहे, जेव्हा तुमच्या देशामधली एखादी प्रायव्हेट कंपनी दुसऱ्या देशामध्ये जाऊन काम करते त्यावेळेला त्या कंपनीला सरकारचा पण सपोर्ट लागतो. आणि त्यावेळेला दोन्ही सरकारांच्या मध्ये देखील एक म्हणजे चांगली ही रिलेशनशिप असेल तर ते काम सुस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे आपल्या देशामधले जे मोठे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत त्यांची मी नावं घेत नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, ते तिकडे जाऊ शकतात. आणि कसं आहे, आता अमेरिकेने असं म्हटलेलं आहे या 14 पॉईंटच्या करारामध्ये एक मोठा महत्वाचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत इराणच्या ऑइलवरती सँक्शन्स होत्या. म्हणजे इराण त्यांचं ऑइल इंटरनॅशनल मार्केटमध्ये राजरोसपणे ऑफिशियली आणू शकत नव्हतं. कोणी त्यांचं विकत घेत नव्हतं. मग इराण काय करत होतं? इराण ब्लॅक मार्केटवरती ते चीनला विकत होतं, ते भारतालाही थोड्या प्रमाणामध्ये इनडायरेक्टली येत होतं. तसं बघितलं तर ऑफिशियली 2019 पासून आपण इराणमधनं कधी म्हणजे गेल्या 6-7 वर्षामध्ये ऑइल आणलेलं नव्हतं ऑफिशियली. आपल्याकडे त्यांचं जे ब्लॅक फ्लीट म्हणतात ते त्या फ्लीटमधनं काही ऑइल कदाचित पोचत असावं. परंतु याचा चीनने थोडा फायदा म्हणण्यापेक्षा गैरफायदा घेतलेला होता. चीन काय करायचं, समजा इंटरनॅशनल मार्केटमध्ये बॅरलची किंमत समजा $60 असेल तर ते इराण मजबूर होतं, इराणला त्यांचं ऑइल कुणाला तरी विकायचं होतं, तर ते स्वस्त दरामध्ये चीन इराणकडनं ऑइल विकत घेत होतं. म्हणजे इराणकडनं इराणचं ऑइल जवळजवळ 70 ते 80% ऑइल हे गेले 6-7 वर्ष सँक्शन्स असल्यामुळे चीन उचलत होतं. आता काय, आता अमेरिकेने सँक्शन्स त्यांच्या हटवल्यानंतर ते ऑइल इंटरनॅशनल मार्केटमध्ये राजरोसपणे ऑफिशियली येणार आहे. त्यामुळे ऑइलची किंमत कमी होणार आहे. भारत ते ऑइल घेऊ शकतो कारण भारताला इराण काय, गल्फ कंट्रीज काय, सगळ्यात जवळचे ऑइल सोर्सेस आहेत. तुम्ही व्हेनेझुएलामधनं ऑइल आणू शकता, रशियामधनं आणू शकता, अमेरिकेमधनं आणू शकता, परंतु अंतर आहे आणि अंतर दूर असेल तर त्याची आपल्याला किंमत द्यायला लागते. तर आपण इराणकडनं आता मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल पण घेऊ शकतो, गॅस पण घेऊ शकतो. आपल्या छबार बंदरासाठी आणखीन काही जर पुढे त्या प्रोजेक्टला पुढे न्यायचं असेल तर नॉर्थ साऊथ इंटरनॅशनल ट्रेड कॉरिडॉर आपलं ते स्वप्न आहे
की आपल्याला सेंट्रल एशियन रिपब्लिकमध्ये त्या दृष्टीने पोचायचंय, त्या मार्गाचा वापर करून अफगाणिस्तानमध्ये पण पोचायचंय. तर त्या कामासाठी देखील आता ही जी शांतता आहे ती आपल्या दृष्टीने महत्वाची आहे. तर भारतीय गव्हर्नमेंटनी ऑफिशियली त्यांच्या रिकन्स्ट्रक्शन मध्ये जायची काही आवश्यकता नाहीये, परंतु आपले जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत त्या प्रायव्हेट प्लेयर्सना जी काही डिप्लोमॅटिक किंवा राजकीय लेवलला मदत पाहिजे असेल ती मदत करणं हे नॅचरल आहे. त्याच्यामध्ये म्हणजे गैर असं काहीच नाही, सर्व देश करतात ते. तर आता इराणचं रिकन्स्ट्रक्शन हे बेसिकली आखाती देश, चीन आणि मग बाकीचे जे इतर देश आहेत त्याच्यामध्ये भारत येऊ शकतो. त्याच्यामध्ये थोड्या टेक्निकल ज्या मिलिटरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रशिया देखील येऊ शकतो. अर्थात आता रशिया फार युक्रेनच्या लढाईमध्ये फार व्यस्त आहे, परंतु देशामध्ये मग अनेक बाकीचे प्लेयर्स पण त्याच्यामध्ये येऊ शकतात. आता हा जो काही करार झाला तो आता बरेच दिवस झाले, त्यात तो वाद सगळा चिघळला होता आणि लवकरात लवकर करार व्हावा अशी अपेक्षा होती. अखेर तो करार झालेला आहे. आता जसं तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने इराणचं तेल सुद्धा आता उपलब्ध होऊ शकतं आणि इतर सुद्धा पर्याय तर भारतासमोर आहेतच. या सगळ्याचा भारताला कसा फायदा होऊ शकतोय येत्या काळामध्ये, आणि तो आता आवश्यकच होता. आता एक करार होणं आणि त्यातून भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे ज्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची काळजी घेतली जात होती, मोदींनी सुद्धा काही सूचना सल्ले दिले होते, तर अशा सगळ्या परिस्थितीचा करार होणं भारतासाठी किती महत्वाचं ठरलेलं आहे? अत्यंत महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाचं अशा करताय की आत्ता आपण ज्याला तुमची अर्थव्यवस्था आहे, ज्या पद्धतीने भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती होत आहे, आपण म्हणजे आता स्वीट स्पॉट म्हणतात ना अर्थव्यवस्थेमधला, तो भारताला पुढचे 8 ते 10 वर्ष असणार आहे. म्हणजे आपली जी जीडीपीची जी ग्रोथ आहे, आपली इकॉनॉमी खूप मोठी आहे, $4 ट्रिलियन वरती गेलेली आहे आपली इकॉनॉमी आता. नंतर बाकीचे जे देश आहेत त्यांची कुठे 2.5%, कुठे 2%, कुठे 3%, काही लोकांची तर 1% देखील प्रगती होत नाहीये. जे श्रीमंत देश आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतोय. परंतु भारत हा एक देश असा आहे की गेले 15-20 वर्षांपासून आपली जीडीपी ही 6% आणि अबाव अशा पद्धतीने पुढे जात आहे. परंतु आपल्या ह्या प्रगतीसाठी महत्वाची गोष्ट काय, ती एनर्जी आहे. आणि एनर्जी स्वस्तामध्ये, त्याचा सप्लाय स्वस्त पाहिजे, रिलायबल पाहिजे, आणि ती एनर्जी तुमच्या जवळ असेल तर ती तुम्हाला स्वस्त पडते. त्यामुळे आपल्याला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आखातातल्या देशातनं येणारी एनर्जी, इराणमधनं येणारी एनर्जी किंवा इराकमधनं येणारी एनर्जी ही सगळ्यात स्वस्त पडते. तर भारताचं स्ट्रॅटेजिक गोल पुढच्या 5 ते 10 वर्षांकरता काय आहे की आपल्या जीडीपीची ग्रोथ थांबवायची नाही किंवा त्याच्यामध्ये क्षती येऊ द्यायची नाही. त्याच्यामध्ये अनेक इतर फॅक्टर्स असतात. एनर्जीचा सप्लाय असतो. यावर्षीचा मान्सून देखील आपल्या ह्याच्यामध्ये थोडा आपल्याला रिटार्ड करू शकतं या प्रगतीमध्ये, परंतु ते आपल्याला ऍब्सॉर्ब असे जे अडथळे येतील ते ऍब्सॉर्ब करायची शक्ती आता आपल्या देशामध्ये आहे. तर आपला फोकस आता आपल्या आर्थिक प्रगतीवरती आहे आणि ती प्रगती करण्यासाठी एनर्जी अत्यंत महत्वाची आहे. आणि एनर्जीसाठी आता मध्य पूर्वेमध्ये शांतता आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपले बरेच लोक त्या ह्याच्यामध्ये हे करतायत. आपलं जे बाहेरच्या देशातनं पैसा येतो आपल्याकडे, तो 38% त्याच्याकडून त्या मिडल ईस्ट मधनं पैसा आपल्याकडे येतो, जो म्हणजे आपण त्याला डॉलर्समध्ये आपल्याकडे जो बाहेरचा पैसा येतो तो रेमिटन्स म्हणतात, तो तिकडून येतो. त्यामुळे आखाती देशामध्ये शांतता असणं हे आपल्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. आणि लॉंग टर्म मध्ये जर बघितलं तर हा जो इस्रायलच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे किंवा इस्रायलच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे, त्याच्यावरती जर इराणची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये थोडासा जरी बदल झाला, आणि ठीक आहे तुमचे तात्विक मतभेद असू शकतील, परंतु टेररिझम याचा म्हणजे शस्त्राचा वापर करून त्या सर्व भागाला अस्थिर करून ठेवणं ही इराणची भूमिका आहे. ती इस्रायलला तर त्रासदायक आहेच, परंतु पुऱ्या आखाती म्हणजे मिडल ईस्टला आणि भारतासारख्या देशांना जे आर्थिक जगतामध्ये आता प्रगती करू इच्छितात त्याच्यासाठी देखील ते हानिकारक आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा बदल होणं आवश्यक आहे. आणि तो बदल फक्त इराणच करू शकतं, इराणचं राजकीय नेतृत्वच करू शकतं. आता बघायची एक गोष्ट, 1-2 मुद्दे आहेत. बघायचं असं आहे की आता इराणचे जे राजकीय नेतृत्व आहे ते त्यांना आता म्हणजे त्यांना उत्पन्न मिळायला लागेल ऑइल विकून, ते कशासाठी वापरतात? म्हणजे जनतेच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देण्यासाठी वापरतात का परत आपली मिलिटरीची ताकद आहे, IRGCची ताकद आहे, तिला परत सुदृढ करण्याकरता ते त्याच्यामध्ये तो पैसा बर्बाद करतात? त्यांनी जर नागरिकांच्या मूलभूत सुविधा आहेत, मग ते रस्ते असतील, पाणी असतील, शिक्षण व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्ट केला तो पैसा, तर ते इराणच्या नागरिकांसाठी देखील चांगलं आहे, ते इराणच्या राजवटीसाठी देखील चांगलं आहे, आणि त्या पुऱ्या विश्वाच्या भागासाठी देखील ते चांगलं आहे. ही विन विन सिच्युएशन होऊ शकते. परंतु IRGCचे लोक आणि राजकीय नेतृत्व त्या पद्धतीने पॉझिटिव्हली विचार करेल की नाही, हे प्रश्नचिन्ह आहे. त्याचं उत्तर भविष्यामध्येच आपल्याला मिळू शकतं.
तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे मांडलेत. म्हणजे इराणला सुद्धा या संदर्भामध्ये आता महत्वाचं पाऊल उचलावं लागेल. म्हणजे जो एक युद्धखोर परिस्थिती असते बऱ्याच देशांमध्ये की आपल्याला सतत युद्ध करायचे, तर ते कुठे त्याला आवर घातला तर त्या ठिकाणी सुधारणा होऊ शकते आणि पश्चिम आशियामध्ये एक प्रकारे शांतता नांदेल आणि ती शांतता नांदली तर भारताला फायदा होणार. आणि भारताला कोणत्या कोणत्या प्रकारचा फायदा होणार हे सुद्धा तुम्ही सांगितलं. वेगवेगळे त्यातले पैलू जे आहेत ते सांगितले. या सगळ्या चर्चेतून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या गवसलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि या माध्यमातून येत्या काळामध्ये आता नेमकं काय होणार याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल आणि त्यावेळेला आपण पुन्हा एकदा संवाद साधूया. आणखी काही मुद्द्यांवर आपण चर्चा करूया. तुम्ही ते आमच्याशी हा संवाद साधलात आणि या सगळ्या पैलूंवर प्रकाश टाकलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.